नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. इंधनाच्या संदर्भात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडी घडतात. ताज्या घटनाक्रमामध्ये रशियानं स्वस्त दरात भारताला देऊ केलेलं कच्चं तेल एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला इंधनाचे भारतातले चढते दर हा सुद्धा विषय तितकाच चिंतेचा आहे. चर्चेच्या या निमित्तानं आपण इंधनाच्या दराचं गणित बदलता येऊ शकतं का या मुद्द्याला स्पर्श करणार आहोत. या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांचा आपल्याला परिचय मी करून देतोच, पण आत्ताच्या या घटकेला जे प्रश्न समोर आहेत ते असे आहेत की ज्या ज्या पद्धतीनं इंधनाचे दर चढतायत, काही काळासाठी का होईना ते स्थिर होतात, परत त्यांच्यामध्ये फेरबदल होऊ लागतात. हे असंच गणित आणखी किती दिवस आपण चालू ठेवणार? भलेही आंतरराष्ट्रीय पातळीवरची इंधनाच्या दरनिश्चितीची खुली धोरणं आपण स्वीकारलेली असतील, ती देशपातळीवर इंधनाचे दर 100 रुपयाच्या पलीकडे गेल्यानंतरही चालू ठेवणं गरजेचं आहे का? भारतात इंधन दराच्या निश्चितीच्यासाठी काही ना काहीतरी ठोस धोरण करता येऊ शकतं का? इंधनाच्या दरातून मिळणारा पैसा हा पायाभूत सुविधांच्यासाठी वापरला जात आहे असा दावा केला जात असेल तर त्या दाव्याच्या अनुषंगानं इंधनाचे दर निश्चित ठेवून एक निश्चित रक्कम उभी का करता येणार नाही? इंधन दराच्या बाबतीत राजकीय भूमिका किती आहेत, आर्थिक किती आहेत आणि वास्तवदर्शी किती आहेत, या संदर्भात या लक्षवेधी चर्चा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभाग घेणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता विनायकराव आंबेकर आहेत, काँग्रेसकडून गोपाळ तिवारी आहेत, अभ्यासक या नात्यानं आपल्या सोबत विवेक वेलणकर आहेत आणि माकपचे नेते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या इंधनाच्या घडामोडींचे अभ्यासक आणि अर्थविषयक सुद्धा जाणकार अजितराव अभ्यंकर आपल्या सोबत आहेत. अजितराव, पहिला प्रश्न आपल्याला, इंधनाच्या दराच्या निश्चितीच्यासाठी भारताचं धोरण बदलण्याची गरज आहे का? अजितराव, आपला आवाज येत नाहीये. माझा प्रश्न पोहोचलाय आपल्यापर्यंत? हॅलो जी बोला अजितराव. हा प्रश्न मला विचारलाय का? बिलकुल बिलकुल आपल्याला विचारला. हो सॉरी, मला जरा ऐकून आहे. हा येस, इंधनाच्या दरातले जे इंधनाचे जे दर आहेत त्याच्या संदर्भामध्ये भारताचं धोरण बदलणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं, त्याच्यात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे आपण एनर्जी प्राइसिंग ज्या पद्धतीनं करतो, म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल, हे मी मगाशी बोललो होतो की आपण इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग करतो. म्हणजे याचा अर्थ असा की जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेल म्हणजे रिफाइंड पेट्रोल डिझेलचे रेट्स असतात, की ते जर पेट्रोल डिझेल रिफाइंड आपण आयात केलं असतं तर किती किंमत पडली असती, अशी एक इमॅजिनरी प्राइस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय प्राइस, ही रिफायनरीज आपली गेट प्राइस म्हणून वापरतात. आणि त्याच्यामधून एक प्रकारची अशी परिस्थिती तयार होते की भारतामध्ये आपण क्रूड ऑइल आयात करतो, त्याचं आपण शुद्धीकरण करतो आणि त्याचा जो काय प्राइस डिफरन्शियल असतो, म्हणजे आपल्याला स्वस्तात पडतं ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये त्याची कॉस्ट, परंतु आपण त्याचा लाभ हा जनतेला मिळत नाही आणि त्याचा लाभ हा रिफायनरीज घेतात, म्हणजे ऑइल कंपन्या ज्या आहेत त्या घेतात. कारण भारतामधले प्रत्यक्ष ऑइल इम्पोर्टची कॉस्ट किती जरी तेल वाढल्या तरी आणि त्याची रिफायनिंग कॉस्ट आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्ट याच्यापेक्षा कितीतरी जास्त किंमत ते प्रत्यक्ष ऑइल मार्केटिंग कंपन्यांना आकारतात. याच्यावरची चर्चा पुढे नेत असताना पटकन एक संधी विनायकराव आंबेकर आपल्याला द्यायची आहे. हे जे आर्थिक गणित आहे हे वारंवार चर्चेत येत असतं की प्रत्यक्ष खरेदी केलेल्या मालाची किंमत, मालावर प्रक्रियेची किंमत, प्रक्रियेच्या नंतर लागलेले कर आणि प्रत्यक्ष शेवटच्या ग्राहकाच्या हातात जेव्हा तो माल पडतो तेव्हा त्याचं असलेलं मूल्य, हे बदलण्याची गरज आहे असं वारंवार मांडलं जातं, होत मात्र नाही. आता बेसिकली असं आहे की कर जे आहेत ते निश्चित केलेले आहेत, त्याचे दर म्हणजे केंद्राचा जो दर आहे तो मूळ प्राइसच्या वरती एक्साइज ड्युटी किती लागावी, ऍडिशनल एक्साइज ड्युटी किती लागावी, त्यानंतर दोन्ही सेस आहेत ते किती लागावे, हे सर्व दरामध्ये निश्चित केलंय. सेस तर रुपयामध्ये निश्चित केलंय. म्हणजे याच्यामध्ये जी काही प्राइस पडते त्याच्यावरचे कर जे आहेत ते केंद्राचे तरी निश्चित आहेत. आता राज्याचा कर हा ऍड व्हॅलोरम पद्धतीने असल्यामुळे किंमत वाढली
की त्याचा कर वाढू शकतो, राज्याचं कराचं कलेक्शन वाढू शकतं. तसं केंद्राचे जे दर आहेत ज्याच्यामध्ये कस्टम ड्युटी आहे, त्यानंतर एक्साईज आहे, ऍडिशनल एक्साईज आहे आणि मी म्हटलं तसं 2 सेस आहेत. जी तर ह्या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी स्थिरता आहे. त्यामुळे हे जे मेकॅनिझम आहे ते बदलायची गरज आहे का? तर आता मला तरी वाटतं की बदलायची गरज नाही. आता ऑइल कंपन्यांना जो अधिकार दिलेला आहे तेलाचे दर ठरवण्याचा, त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. जी तो आमच्या काळात दिलेला नाही, तो 2010 साली दिलेला आहे. आपल्याला सुचवायचं विनायकराव आंबेकर असं दिसतंय की राज्य प्रसंगी तेल स्वस्त, इंधन स्वस्त करू शकतात. गोपाळराव तिवारी, आपल्या उत्तराची वेळ आहे. आपल्याला हा प्रतिवाद, दावा कितपत पटतोय? सोयीनी असं 2010चा निर्णय, अनेक निर्णय आपण घेऊ शकता. लोकांना स्वस्त क्रूड ऑइल म्हणजे खरेदी करून लोकांना, जनतेला पेट्रोल डिझेल किती स्वस्त द्यायचं हे आपल्या हातात आहे. जरी नाही, पूर्वीची आपल्या हातात आहे धोरणं म्हणजे ठरली कोणाच्या असली, हातात आहे? केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या. आता जर संपूर्णपणे. आपण मी म्हटलं, आता ऐका ऐका, जी. मला 1 मिनिट पूर्ण बाजू मांडू द्या मला. हॅलो जी बिलकुल बोला. हॅलो. आपण पूर्ण बोलताय, आपला मुद्दा पूर्ण करा. हे बघा, जर पूर्वीचे धोरण जर तसंच राहिलं असतं आणि अमेरिकेच्या दबावाकडे आपण आलो नसतो आणि त्याच प्रमाणात जर इराण इराकचं तेल घेतलं असतं तर आतापर्यंत ही परिस्थिती आली नसती. पण दुसरं, ह्याच्यामध्ये आपण रशियाकडनं हार्डली 2.5 ते 3% तेल घेतोय आता टोटल आपल्या रिक्वायरमेंटच्या. ती किती वाढणार आहे? आज परिस्थितीत रशियाला गरज आहे तेल विकायची, परंतु या सगळ्या प्राप्त राजकीय युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण आपले नेहमीचे हक्काचे सोर्स गमावून बसणार आहोत का? मग नंतर अमेरिकेचा रोष परत घेणार आहोत का? त्याच्यानंतर बंदिस्त पाईपलाईनची जी बोलणी सुरू झाली ती परत खंडित होणार आहे. ती का थांबली? इराणचे राजदूत जे आहेत ते एक मिनिट, त्याचं नाव बघा, अली चेगेनी यांनी जी. प्रस्ताव दिलाय की आम्ही तुम्हाला क्रेडिट वर देऊ आणि त्याच्यामध्ये आपला जर हा द्विपक्षीय व्यापार सुरू झाला तर $30 मिलियन पर्यंत जाईल. हे असं संपूर्ण त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे अली चेगेनीने. आणि ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं का? उद्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध वाढलं तर मग तिकडनं चान्सेस किती राहणार आहे? उद्या युक्रेनला इतर राष्ट्रांनी मदत केली आणि रशियाला जर तेल पाठवणंच अशक्य झालं तर आपण आपले हक्काचे सोर्स गमावून बसणार आहात का? ह्या सगळ्या यावर गोष्टी- यावर एकदा पटकन मी अजितरावांना आधी बोलतं करतो. अजितराव, हा एक जो काँग्रेसचा तर्क आहे की अमेरिकेशी पंगा घेणं आपल्याला परवडणार आहे का, याचा आज 2022 काय उत्तर असू शकतं? कदाचित काँग्रेस 1970 ते 1990 या कालावधीच्या अनुषंगानंच आजही अमेरिका भारत संबंधांकडे पाहतीये. मला असं वाटतं की गोपाळ तिवारींनी, मी काय बोललो, मी जरा दुसऱ्या एका ह्याच्यात व्यस्त असल्यामुळे मला नीट ऐकू आलं नाही. जी. पण तुम्ही जे आता वाक्य म्हणालात तसं जर त्यांचं मत असेल तर मी त्यांना आठवण करून देईन इंदिरा गांधींची, आणि अत्यंत अभिमानाने आठवण करून देईन की ज्या वेळेला बांगलादेशच्या युद्धाच्या वेळेला या बर्माशेल सारख्या कंपन्यांनी अमेरिकन साम्राज्यवादाच्या दडपणाखाली भारताचा ऑइल सप्लाय बंद करण्याची जेव्हा भूमिका घेतली होती, त्यावेळेला या भारताच्या बाणेदार पंतप्रधानांनी 1973 साली या ऑइल इंडस्ट्रीच नॅशनलायझेशन केलं होतं. अमेरिकेशी ओपन पंगा घेतला होता. हे धारिष्ट्य भारताने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली दाखवलं. मला असं वाटतं की भारतामध्ये ती क्षमता आहे, कारण भारत हा फक्त देश नाहीये, एक सिव्हिलायझेशन आहे. आणि इथे 130 कोटी म्हणजे जगातली जवळजवळ 1/5 लोकसंख्या इथे राहते. इट्स नो जोक. नाही, मग असं असताना अजितराव, हा तर्क वारंवार का दिला जातो की आपण अमेरिकेच्या दबावाखाली? जी, मी गोपाळराव आपल्याला संधी देणार आहे. मला एक आणखीन छोटा प्रश्न पटकन अजितरावांना विचारू द्या. अजितराव, मग हा तर्क वारंवार का दिला जातो की आपण जर समजा अमेरिकेशी पंगा घेतला तर आपले भविष्यातले आर्थिक हितसंबंध जागतिक पातळीवर बिघडू शकतात? बघा, अमेरिका ही आपण समजतो तेवढी स्ट्रॉंग आज राहिलेली नाही, एक्सेप्ट मिलिटरी पॉवर. आणि त्यांची मिलिटरी इंटरव्हेन्शनची कुवत आज खर्च भरपूर असेल पण ते करू शकत नाहीत. हे आता अफगाणिस्तानमध्ये पाहिलंय आपण, इराकमध्ये पाहिलंय आणि आता युक्रेनमध्ये बघतोय. तेव्हा अमेरिकेची आर्थिक ताकद, अमेरिका सगळ्यात कर्जबाजारी देश आहे.
अमेरिका सगळ्यात जास्त डेफिसिट फायनान्सिंग करणारा देश आहे आणि त्यामुळे अमेरिकेला एवढे घाबरण्याची आज परिस्थिती नाहीये. आणि कुठेतरी आपण आत्मनिर्भर भारताची घोषणा करत असताना राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आत्मनिर्भरतेची घोषणा दिली पाहिजे. मी मोदी सरकार तसं करेल या भ्रमात नाहीये बरं का, अजिबात भ्रमात नाहीये त्या. कारण भारतातले जे एनआरआयज आहेत ते भारताचं धोरण बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स करतात. ते कदाचित मोदी सरकारवर दडपण आणतील सुद्धा आणि भारतातले काही कॉर्पोरेट्स आणतील, परंतु भारत हे करू शकतो. मी मोदी सरकारबद्दल बोलत नाही, भारताची ती क्षमता आहे. जी, भारताची ती क्षमता आहे. डाव्यांच्याकडून आलेली ही प्रतिक्रिया आहे. पण जाता जाता विनायकराव आंबेकर त्यांनी काढलेला चिमटा सुद्धा आपल्या लक्षात आला असेल. ते म्हणतात भारताची क्षमता आहे पण मोदी सरकारचं कौतुक करणार नाही. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला बोलायची संधी देईन मी विनायकराव. एक पटकन गोपाळराव तिवारींचा मुद्दा येतोय तेवढा ऐकून घेऊयात. प्रसादजी, मी पुन्हा अजित अभ्यंकरांना त्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की अमेरिकेचे पंगा घेण्याची आपली तयारी असं नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अमेरिकेच्या दबावाखाली राहून आपण जे इराण यांना पहिलेच दुरावलंय, त्यांच्याकडनं घेणं थांबवलंय, अशा परिस्थितीत आपण हा सर्व कुठलाच विश्वास म्हणजे एक धोरण ठरवून नाही गोपाळराव, आपण हा मुद्दा वारंवार मांडत असता की आपण अमेरिकेच्या दबावाखाली येऊन इराणकडून तेल खरेदी थांबवली. मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की अमेरिकेने जर सांगितलंय की तुम्ही इराणशी आर्थिक व्यवहार केले तर मग महागात पडेल, अशा वेळेला भारतानं काय करणं अपेक्षित होतं? कारण तुम्ही वारंवार ही भूमिका मांडत असता इराणकडून तेल खरेदी थांबवणं चूक होतं. इराणकडून कच्चं तेल अमेरिकेनी जर समजा आर्थिक निर्बंध लादलेले आहेत ते पाहून सुद्धा खरेदी करणं हे योग्य होतं की तसं करायला हवं होतं? काँग्रेसला असं वाटतं? नाही, पूर्वी तसं केले ना. सँक्शन आपण त्यांच्यावर जे सँक्शन टाकले त्याला आपण जर बळी पडणार असू आणि तर मग काय, ही तर डिप्लोमॅसी आहे ना. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ही सक्षमता ठेवलं पाहिजे जी पूर्वी 60-70 वर्ष पूर्वीच्या पंतप्रधानांनी पूर्वीच्या सरकारांनी ठेवली होती. का बरं आपण रशियाची एकदम, मग रशिया देतच होता ना आपल्याला. यामध्ये अनेक गोष्टी आपण तटस्थ राहून देखील आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून होतो आणि त्याच मार्गावर आज आहेत आपण. म्हणून तर आज आपल्याला रशियाने हे सगळ्यांनी सहकार्य देऊ केलंय. पण गोपाळराव, एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवावी लागेल, रशिया हा आपला जुना मित्र आहे. अमेरिका हा मित्र असण्यापेक्षा व्यापारी भूमिकेत कायम राहतो. विनायकराव आंबेकर एक उत्तर आपल्याकडून या निमित्तानं अपेक्षित करतो की अमेरिकेच्या निर्बंधांनंतर सुद्धा भारतानं इराणकडून तेल खरेदी चालू ठेवायला हवी होती. या तर्काला, दाव्याला राजकीय वास आहे का? नक्कीच आहे. बेसिकली आंतरराष्ट्रीय जे संबंध असतात त्याच्यामधले निर्णय हे क्षणाक्षणाला बदलत असतात आणि बदलते ठेवावे लागतात ज्या वेळची जी परिस्थिती असेल. बिलकुल. मग त्याच निमित्तानं, मग त्याच अनुषंगानं समजा आपण अमेरिकेच्या निर्बंधांनंतर सुद्धा इराणकडून तेल खरेदी सुरू ठेवली असती तर काय बिघडलं असतं? गोपाळरावांना हा प्रश्न विचारला, उत्तर नाही आलं. तुम्ही तरी इतकी मान द्या. त्या वेळेला जे काही आपण तेल खरेदी बंद केली त्याला जी किनार होती ती सगळ्यात महत्वाची होती आणि इराणने सुरू केलेली न्यूक्लिअर वेपनरीची तयारी हा त्याची किनार होती. त्यामुळे भारताने पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली आहे त्याच्याशी ती थोडीशी विसंगत होती आणि अमेरिकेने जी काही भूमिका घेतली ती 2017 साली घेतली. परंतु भारताने जी भूमिका बंद केलं इराणकडून खरेदी करणं हे 2019 साली केलं आणि त्यावेळेला भारताला अमेरिकेकडून विशिष्ट शस्त्र सामुग्री पाहिजे होती आणि ती भारताने मिळवली. अमेरिका आणि जपान आणि ऑस्ट्रेलिया आणि भारत हे क्वाड नावाच्या एका संघटनेमध्ये एकत्र आले आणि तुम्ही जर आता पाहिलं असेल तर अजितरावांना मी आवर्जून सांगू इच्छितो की इंडिया फर्स्ट ही भूमिका मोदींनी प्रथम पासून घेतलेली आहे आणि आता क्वाड मधले 2 देशांचे पंतप्रधान भारतात येऊन गेले. त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारे रशिया आणि भारत यांचा जो तेल खरेदीचा घाट घातलेला आहे त्याच्यावर कॉमेंट करणं टाळलं. रादर अमेरिकेने सुद्धा एकदा असं म्हटलं की रशियाकडून तुम्ही तेल घेतलं तर तो आमच्या सँक्शन्सचा भंग होणार नाही असं अमेरिकेने सुद्धा सांगितलेलं आहे. या सगळ्या भूमिकेच्यामुळे राष्ट्रहित सर्वप्रथम ही केंद्राची भूमिका अधोरेखित होत असताना त्यातून भारताचं बळ सुद्धा दिसलं का? मगाशी भारताचं बळ डाव्यांनी मान्य केलंय, मोदींचं कौतुक मात्र ते नाही करतायत. आपल्याला संधी आहे विनायकराव. भारताचं बळ हे नक्कीच सगळ्यांना दिसलेलं आहे आणि आता सध्या तरी भारताचं बळ हे मोदींचं बळ आहे. कारण या सगळ्या डिप्लोमसी मागे मोदींचाच मोठा धोरणीपणा आहे. त्यामुळे त्यांनी मान्य केलं जरी नाही केलं तरी
जगाने मान्य केलेलं आहे. आणि डाव्यांना एकदम मोदींची काय म्हणायचं स्तुती करणं हे परवडणारं सुद्धा नाही. त्यामुळे ते आपण मान्य करूया. पण अजितराव, मोदींनी 30 सेकंदात काही आपल्याला उत्तर द्यायचंय. अजितराव, नाही नाही, उत्तर नाही. बघा, असं आहे, मोदींची एकदम आता असं आहे की आपण हा विषय जो बोलतोय त्याच्यामध्ये दान एकदम आपल्याला रशियाच्या बाजूने खूप प्रस्ताव आहेत. आणि त्याला लक्षात घ्या, भारताचा 60% मिलिटरी सप्लाय डिफेन्स सिस्टीम मधले जी सगळी इक्विपमेंट जी आहे ती आपण रशियाकडनं घेतो आणि ती आपण चेंज ओव्हर करू शकत नाही आणि करूही नाही. आणि त्याचे अनेक इतर तोटे आहेत, कारण अमेरिकेला जर आपल्या डिफेन्स सिस्टीम मधले मोठा सप्लायर आपण बनवलं, की जे बनवण्याचा मोदी प्रयत्न करतायत, इस्रायल आणि अमेरिकेला करत नाहीत असं नाहीये, परंतु ते भारताच्या लष्करात डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतात, की जे त्यांनी पाकिस्तानमध्ये करून दाखवलं. ते लष्करालाच बावलं करण्याचा प्रयत्न करतात, ती त्यांची सवय आहे. नाही, आणि मग 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 तुमचं म्हणणं असं त्याच्यामुळे आहे की रशिया असं रशियाकडून काही करणार नाही, तो अगदी गोडी गुलाबीनं फक्त बंदूक देईल आणि गप्प बसेल. जागतिक साम्राज्यवादी देश नाही, आधीही नव्हता ना आत्ताही नाही. हे युक्रेनचे जे त्यांचा डिफेन्सिव्ह वॉर आहे, थोडा अचरटपणाचा असेल, परंतु त्यांच्या दाराशी जर नाटोचे फोर्सेस मिसाईल्स येऊन राहिले तर ते अजिबातच ऐकून घेणार नाही. त्यांच्यात त्याची काही म्हणजे बेसिक फंडामेंटली स्ट्रॅटेजिकली एक विचार म्हणून पाहिलं तर चूक नाही. आता आक्रमण कसं करावं का जी. दुसऱ्या मार्गाने सोडवा वेगळा मुद्दा आहे. ठीक Anyway, आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की रशिया जो आहे त्या रशियावरती आपण डिफेन्स सिस्टीम बद्दल 60%पेक्षा जास्त अवलंबून आहोत. आणि म्हणून भारताला जर एकदम भारताने रशियाच्या पाठ फिरवली रशियाकडे तर ते भारतालाही परवडणार नाहीये. आणि ह्या जो इंटरडिपेंडन्स आहे, या इंटरडिपेंडन्स हा निश्चितपणे या परिस्थितीला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरतो. अगदी फक्त या निमित्तानं आपला जो शीर्षकातला मुद्दा आहे की देशातल्या इंधन दराची गणितं बदलू शकतात का, बदलणार का, यातला एक आणखीन उपप्रश्न उपस्थित करतो, तो आहे पर्यायी इंधनाचा. पर्यायी इंधनामध्ये हायड्रोजन, सौर ऊर्जा, त्याचबरोबर इतरही काही विजेचा वापर, विजेच्या वापरावर चालणारी वाहनं, हे सगळे पर्याय समोर आहेत. पण त्यांचा टक्का अत्यंत अल्प आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलची इंधनाच्या क्षेत्रातली दादागिरी कायम आहे. विनायकराव आंबेकर, आपण हा जो इंधनाच्या वस्तूतला शिफ्ट आहे म्हणजे बदल आहे, त्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि ते येत्या टप्प्यात किती टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे? आता असं आहे की जीवाश्म इंधनावरचा आपला जो डिपेंडन्स आहे तो कमी करण्याचा मोदी सरकारचा निश्चित प्रयत्न आहे. आणि हे धोरण त्यांनी डे 1 पासून अवलंबलेलं आहे. त्याच्यामध्ये जो ऊर्जा गरज आहे, जी जी पूर्वी डिझेल फॅक्टरीज वापरत होते, त्यांनी वेगवेगळी पर्यायी इंधनं वापरावी असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण जे 2 सांगितलं की सौर ऊर्जा आहे, त्यानंतर आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये मी ऍड करतो की बायोडिझेल, एथेनॉलचा वापर आहे. आणि आता नवीन जे एक हायड्रोजन इनिशिएटिव्ह सुरू केला आहे, ज्या हायड्रोजन संचालित कारनी आपले गडकरीजी संसदेमध्ये आले, तोही एक मोठा इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर अजून सुद्धा जी पर्यायी इंधन साधन आहेत त्याच्यामध्ये वाऱ्याच्या वरती चालणारी म्हणजे विंड एनर्जी वरती चालणारचा त्यांचा भर आहे. त्याच्या अशा सर्व पर्यायांवर मोदी सरकारचं काम चालू आहे. आणि त्यामुळे याच्यातला जो परिणाम आहे तो आता दिसायला लागला. सोलर एनर्जी मध्ये जगामध्ये सोलर एनर्जी प्रोड्युसर्सची जी संघटना आहे त्याचं पहिल्यांदा एका आंतरराष्ट्रीय संघटनेचं ऑफिस भारतामध्ये झालंय आणि ते मोदींनी प्रयत्नपूर्वक करून घेतलेलं आहे. आणि सोलर एनर्जीच्या निर्मितीमध्ये भारत हा आता 3ऱ्या वरून 2ऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही जी एक शिफ्ट आहे पर्यायी इंधनाकडे, तो मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. एक पटकन प्रश्न पुढचा, एक प्रश्न पटकन पुढचा माझा आपल्यासोबत असलेल्या काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळराव तिवारी यांना आहे. गोपाळराव, हे सगळं 70 वर्षात जमलं असतं, इच्छाशक्ती असती तर? आपण येऊन जाऊन परत काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला बघतात. परंतु मला एक सांगा, $130 असताना 65 रुपये पेट्रोल दिलं ना या भारतात जनतेला. आणि आता जे विनायकरावजी आमचे मित्र म्हटले की मोदींची मुत्सद्देगिरी, एक मिनिट, मोदींची मुत्सद्देगिरी अमेरिकेच्या बाबतीत यशस्वी ठरली. 2च उदाहरणं देतो. नमस्ते ट्रम्पचा एवढा मोठा कार्यक्रम झाला, आपण त्यांची मैत्री केली आणि त्याच्यानंतरच ट्रम्प साहेबांनी आपल्याला दम देऊन त्यांना लागणारी कोरोनासाठीची लसीचं ते एक औषध आहे ते घेतलं आपल्याला. त्यांनी जाहीर सांगितलं की त्याचे परिणाम वाईट होतील. दुसरं, आपल्याला सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांना याचना करावी लागली पत्रकार परिषद घेऊन की कोविशिल्ड साठी कच्चा माल अमेरिकेने आम्हाला द्यावा. ही याचना करावी लागली प्रेस कॉन्फरन्स घेऊन.
ह्या दोन गोष्टीच आपल्याला गोपाळराव थोडं प्रश्नाला जोडलेले राहा. गोपाळराव प्रश्नाला जोडलेले राहा. मी अजितराव आपल्याला संधी देतो. पटकन एक प्रश्न जो विचारला होता त्याची पुनरुक्ती करतो. गोपाळराव, आपण याचं उत्तर देणं अपेक्षित आहे की ज्या दीर्घ काळासाठी काँग्रेसनं देशावर राज्य केलं त्यावेळेला आपण जीवाश्म इंधनाच्या कडून पर्यायवाची इंधनाकडे का वळू शकलो नाही, त्यासाठी अधिक जोमानं प्रयत्न का झाले नाहीत? नाही, त्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रयत्न चालले त्याच्यावरच पुढे होत आहेत ना. काहीतरी सुरुवातीला काहीच नसतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर त्याच्यावर पुढे कसे प्रयत्न झाले असते. काहीतरी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे सुरू झाले, जे उभारले गेले त्याच्यावरच पुढे होतं याच्यामध्ये. आणि त्या थोडक्यात तुमच्याकडून बीजरोपण झालं, आज झाडाला फळं लागली आहेत आणि ती भाजपच्या झोळीत पडतायत की काय, अशा प्रकारचा एक आक्षेप नोंदवला सातत्यानं जात असतो. अजितराव अभ्यंकरांची एक प्रतिक्रिया घेऊयात. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. अजितराव. नाही बघा, तुम्ही हा काँग्रेस बद्दल एक अनफेअर प्रश्न विचारला. त्याचं कारण असं की सोलर टेक्नॉलॉजीमध्ये जे काही ऍडव्हान्समेंट झालेली आहे ती गेल्या 10 वर्षात झालेली आहे आणि ती भारतापर्यंत पोहोचायला म्हणजे काँग्रेसच्या काळात सुरुवात झाली होती. एक चांगला मोदी सरकारने निश्चित याच्यामध्ये काही इनिशिएटिव्ह घेतला, त्याचं निश्चितपणे जे समोर दिसते ते. परंतु त्याचं कारण टेक्नॉलॉजीमध्ये झालेला बदल, सोलर बॅटरीच्या कॉस्ट मध्ये झालेला बदल हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. एकच सांगतो तुम्हाला की सोलर निर्माण केलेली पॉवर निर्माण करायला त्याचे जे कॅपिटल एक्सपेंडिचर होता तो 1 मेगावॅटला 10 कोटी रुपये होता, तो आता 4 कोटी रुपयापर्यंत खाली आलेला आहे. आणि हा जो डिफरन्शियल आहे की थर्मलला म्हणजे कोल थर्मलला आधी किती होता आणि आता सोलरला किती होतं, ऑलमोस्ट इक्वल झालेला आहे. हे बदल टेक्नॉलॉजी मधले बदल आहे, ते अलीकडे झालेले आहेत. त्याचं तुम्ही खापर 70 वर्षाच्या काँग्रेसच्या इतिहासावर टाकणं म्हणजे असं म्हणणं की शिवाजी महाराजांनी रेल्वे का नाही आणली असं म्हणण्यासारखं आहे. हे चुकीचं आहे. असे प्रश्न म्हणजे चला, या निमित्तानं गोपाळरावांना निदान दिलासा देणारा एक प्रयत्न या सगळ्या चर्चेत झाला. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.